चला आज आपल्याला एक कार्यक्रमासाठी जायचं आहे. बघू शकता आता इथे कोणी आलेलं असेल तर मला कमेंट करून सांगा का कुठलं आहे ते. चला त्याच्या आधी आता इथे बघा सकाळीच म्हटलं वांग्याचं भरीत करायचं. आता ह्या पद्धतीने वांग्याचं भरीत करू शकता. छोटे छोटे वांगे असतात ना ते असे छोटे छोटे कापून घ्यायचे आणि थोडंसं कढईमध्ये तेल घालायचं किंवा तव्यावरती आणि वांगे ना तेलामध्ये असे ठेवायचे आणि झाकून ठेवायचे आणि मस्त ते असे तळून निघता किंवा भाजून निघता. भाकर पण बनवून घेतलेली आहे बाजरीची. चला आपले वांगे पण छान असे मस्त शिजलेले आहे बघू शकता आपण. आता इथे बघा रवीनं छान असं ते बारीक करून घेऊ. हे बघा म्हणजे वांग्याचं भरीत ह्या पद्धतीने पण करू शकता. चला भाकर झाल्यानंतर आहे ना त्याच तव्यावरती तेल घालून घेतलं आणि तेलामध्ये आता इथे बघा मोहरी जिरं आणि त्याच्यानंतर मग कांदा भरपूर घातलेला आहे मी. हे बघा कांदा लवकर तळण्यासाठी मीठ पण घालून घेतलं चवीनुसार. आता त्याच्यानंतर कांदा पण थोडासा लाल होऊ देऊ. आता इथे मी हिरवी मिरची लसूण आणि ठेचा थोडासा आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण घातलं तर ठेचण्यासाठी आणि थोडीशी हळद घालून घेतली आणि शेंगदाणे थोडेसे भाजून थोडेसे जाड सरस ठेवले ते पण घालून घेतले. आता त्याच्यानंतर इथे बघा जे आपण वांग्याच्या फोडी बारीक केलेले आहे बघू शकता. हे बघा स्मॅश केलेले आहेत ते घालून घेतलं. या पद्धतीने पण आपण वांग्याचं भरीत करू शकतो. खूप छान होतं. चला मस्त छान असं आता फ्राय करून घ्यायचं. आपलं भाकरीसोबत वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता मी बाहेर आलेली आहे आणि इथे बघू शकता आता मी इथे जुन्या कल्याणमध्ये आलेली आहे. बघू शकता माझी मैत्रीण आणि मी आलेली आहे. आता तिथे आमचा मुलांचा कार्यक्रम होता बघू शकता. इथे भरपूर अशा पहिल्या गॅदरिंग वगैरे आमच्या मुलांच्या झालेल्या आहे. त्याच्यामुळे इथे आज होता कार्यक्रम तिथे आलेली आहे. चला भाषण ऐकू. नजीकच्या काळामध्ये राज्य शासनाकडनं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय झालेला जरी असला तरी सुप्रीम कोर्टाकडे एक अपील करणं की याच्यामध्ये आपली एकदा बाजू पूर्णपणे ऐकून मग त्याच्यामध्ये जो काही सुप्रीम कोर्ट निर्णय देईल तो आपल्या सगळ्यांना निश्चितपणे मान्यच राहील.